भारतीय संस्कृतीत विवाह सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। विवाह सोहळा म्हणजे संस्कारमय सांस्कृतिक नेत्रदीपक समारंभ। सुपारी फोडणे, साखरपुडा, हळदी समारंभ, वधूवर शुभविवाह अशा विविध कार्यक्रमाने भरगच्च असा समारंभ म्हणजे विवाह सोहळा। विवाह सोहळ्याच्या वेळी लग्नमंडपात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा कोपरा म्हणजे रुखवत, ज्यात अनोख्या हस्तनिर्मित कलाकुसरींची ओळख असते। रुखवताशिवाय विवाह सोहळा अपूर्णच असतो। रुखवत म्हणजे वधूच्या अंगी असलेली कौशल्ये व प्रतिभा तिच्या सासरच्या मंडळींना सादर करून दाखवण्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ होय। रुखवत हा शब्द रुखसत व वतन या दोन शब्दांचा संगम। रुखसत म्हणजे बिदाई आणि वतन म्हणजे प्रदेश। लग्न झाल्यावर मुलगी आपला प्रदेश सोडून सासरी जाते, अशा वेळी नवरी मुलीला माहेरच्या मंडळींकडून खास गोष्टी दिल्या जातात। मुलीला आपली आठवण राहावी, तिचे भावनिक नाते जोडले जावे, या हेतूने रुखवत मांडले जाते। रुखवत म्हणजे वधूसाठी अमूल्य असा माहेरचा ठेवा असतो। माहेरच्या संस्काराचे आणि संस्कृतीचे ते एक मापदंडच असते। मंडळी, या रुखवताचे एक वेगळेपण आहे, ते म्हणजे मुलीच्या आईने आणि मामाने मुलीबद्दलच्या आयुष्यभरातील असलेल्या आठवणी काव्य स्वरूपात मांडल्या आहेत। विवाह बंधन म्हणजे सासर व माहेर या दोन कुटुंबांचे संगम होय। या दोन्ही कुटुंबाला एकत्र जोडण्याचे काम कसे केले पाहिजे हे आईने शब्दांची गुंफण करून पत्राद्वारे आपल्या मुलीला व जावयाला नव्हे, आपल्या मुलालाच शुभेच्छांची व संस्काराची शिदोरी दिली आहे।